रामकृष्ण हरी माऊली. माऊली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत संत वचनामृत या चॅनलमध्ये. हे जे काही रोज आपण एक एक श्लोक ऐकतोय, याचे जे काही व्हिडिओ आपण पाहतायत, आपण सगळेजणांनी याला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. आणि ज्यांनी कोणी आणखीही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती. भगवंत पुढील श्लोकामध्ये बोलतायत. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 69. भगवंत सांगतायत, या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. अर्जुना, सर्व प्राणी ज्याविषयी निद्रिस्त असतात त्याविषयी संयमी पुरुष हा जागरूक असतो. बघा, आणि ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागरूक असतात त्या ठिकाणी तो ज्ञानी मुनी निद्रिस्त असतो. ज्ञानी, संयमी आणि सामान्य. ज्ञानी संयमी एकच आणि सामान्य हा एक. या दोघांमध्ये काय फरक आहे तर ज्याविषयी सर्व प्राणी झोपलेले असतात, निद्रित असतात, अनभिज्ञ असतात, त्याबद्दल भिज्ञ असणारा, जागरूक असणारा कोण असतो तर तो ज्ञानी असतो, जपी तपी अनुष्ठानी असतो. सर्वसामान्य ज्यावेळेस झोपलेला असतो त्यावेळेस ज्ञानी मुनी जागे असतात. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य मनुष्य जागे असतो त्यावेळेस ज्ञानी ज्या ठिकाणी, म्हणजे विषयाच्या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य जागाच असतो ना, विषयाचं सेवन करत असताना, त्या ठिकाणी साधू मुनी असणारे निद्रिस्त असतात, विषयापासून अलिप्त असतात. बघा ना, हा एवढा सामान्य मोठा फरक आहे आपल्यामध्ये आणि साधू पुरुषांमध्ये. हा मोठा फरक आहे. अर्जुनाला तेच सांगतात भगवंत की निद्रिस्त जिथं असेल तिथं माणसानं, ज्ञानी माणसानं, जिथं सर्वसामान्य लोक निद्रिस्त असतं तिथं सर्व साधू पुरुषांना जागा असणं गरजेचं आहे. आणि जिथं सर्वसामान्य पुरुष, सर्वसामान्य असणारे जे लोक असतील ते जिथं जागे असतील तिथं साधू आणि मुनीनं निद्रिस्त असणं गरजेचं आहे. आणि असं राहावं. माऊली ज्ञानोबा सुद्धा या ठिकाणी 2 ओव्यामध्ये सांगतायत की काय बोलतायत. देखे भूत जात निदेले तेथेची दया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितू जो तोची जो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्जुना, आणि म्हणून असा जो कोणी आहे जो आपल्या आपुलिया हिता जो असे जागता. जाग माणसं राहतात पण विषयाच्या ठिकाणी जागे होतात. हिताच्या ठिकाणी जे जागे राहतात त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला मुनी म्हणावं. या न्यायानं भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना तू जागा हो, तुझं हित काय आहे ते पहा. आणि तुझं हित कशामध्ये आहे तर तू क्षत्रिय असल्या कारणानं युद्ध करण्यामध्येच तुझं हित आहे. आणि युद्धाला, त्या ठिकाणी युद्धासाठी तयार करा, अर्जुनाची मनाची तयारी करण्यासाठीच भगवंत त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करताय. आणि त्यातच सांगितलेला हा श्लोक आहे की बाबा, जिथं सर्वसामान्य लोक असणारे निद्रिस्त असतात तिथं मुनींनी जागे असणं अपेक्षित आहे. आणि जिथं सर्वसामान्य मनुष्य जागे असतात तिथं साधू पुरुषांनी निद्रिस्त असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं सोपं त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. रामकृष्ण.